दिवसभरात कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील अशा प्रकारची घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। काल रात्री आम्ही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी टी व्ही समोर बसून अमित शहा यांच्या निवासस्थानी जी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, जे.पी. नड्डा, अमित शहा यांच्या दरम्यान जी महत्त्वाची बैठक पार पडली त्याच्याकडे लक्ष देऊन होतो। परंतु रात्री उशिरा 12:15च्या सुमारास पहिल्यांदा जे.पी. नड्डा यांची गाडी बाहेर पडली आणि त्याच्यानंतर पाठोपाठ महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे बाहेर पडले। या सगळ्या गाड्या बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्येच जाहीर झालं की 2 दिवसानंतर पुन्हा एकदा या संदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे आणि मुंबईमध्ये पुन्हा अमित शहा यांचा दौरा होईल। दरम्यान सकाळी मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील त्याची घोषणा माझ्या माहितीने किंवा माझ्या तर्कानुसार एकनाथ शिंदे हेच देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुचवतील आणि अजित पवार त्यांच्या नावाला दुजोरा देतील अशा प्रकारचं राजकीय चित्र आज सकाळी निर्माण झालेलं आहे। काल रात्री उशिरा, खूप उशिरा 11च्या दरम्यान, 10च्या नंतर 10 वाजता ही बैठक सुरू झाली आणि 11 वाजता असं वाटत होतं, 10:30 वाजता, की अजित पवारच मुख्यमंत्री होतील की काय, कारण तशा प्रकारचं वातावरण त्या सगळ्या बातम्यामध्ये दिसून येत होतं। परंतु 11:15 वाजता असंच निघालं की अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील। म्हणून आज दिवसभरामध्ये कधीही किंवा रात्री उशिराच्या दरम्यान एकनाथ शिंदे हेच देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करतील आणि त्यांच्या नावाला अजित पवार हे दुजोरा देतील अशी एक महत्त्वाची पत्रकार परिषद आज दिवसभरामध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारचा मोठा मतप्रवाह आहे। परंतु संख्याबळाच्या जोरावर भाजपनं बाजी मारली आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी भाजप समर्थक, भाजप मंत्री, त्याचबरोबर भाजपचे सगळे पदाधिकारी, त्याचबरोबर त्यांचे सहयोगी पक्ष यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिल्याचं दिसतं आहे। राजकीय व्यूहरचनेनुसार किंवा महायुतीचा धर्म म्हणून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही, कारण या सगळ्या राजकीय तडजोडी आहेत आणि या तडजोडीमध्ये भारतीय जनता पार्टीनं आज बाजी मारलेली आहे। मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे निश्चित केंद्रामध्ये मंत्री होतील, चांगलं खातं त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे। श्रीकांत शिंदे हे देखील एकनाथ शिंदेप्रमाणेच एक लोकप्रिय नेता आहेत। आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी ज्ञानराज चौगुले यांच्यासाठी जी सभा घेतली होती त्या ठिकाणी खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी मतदारांना केलेलं होतं आणि लोकांची मनं जिंकलेली होती। श्रीकांत शिंदे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील ज्यावेळेस टी व्हीवरती बाईट देत होते किंवा मुलाखती देत होते त्यावेळेस त्यांची जी प्रतिमा निर्माण झाली त्याच्यामुळं निश्चित म्हणता येईल की आगामी काळामध्ये श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व, जे की आदित्य ठाकरे किंवा अमित ठाकरे यांच्यासोबत पुढे जाऊ शकतं आणि निश्चित ते महाराष्ट्राचं नेतृत्व देखील चांगल्या पद्धतीनं करू शकेल। याच्यामध्ये अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री होणार आहेत, त्यांच्याकडून सुनील तटकरे केंद्रीय मंत्री होतील अशी वाटतंय, कारण प्रफुल्ल पटेल अनेक वेळेला मंत्री झालेले आहेत, त्यामुळं सुनील तटकरे यांनाच संधी मिळेल की प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा मंत्रिपद केंद्रातलं मिळेल याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे। अनेक फेरबदल या काळात होणार आहेत, बघूयात पुढच्या काळात होतं। नमस्कार, न्यूज मराठवाडासाठी सतीश महामुनी।